का जानूला हे सब काय झालंय? ओळखतच नाहीये मला ती. आम्ही एवढे चांगले मित्र आहोत, एवढं सगळं शेअर करायचो, काही लपवलं नाही एकमेकांपासून, आणि एवढ्या चांगल्या घट्ट मैत्रीला कसं विसरू शकते ती? शांत हो बाळा, शांत हो. मला कळतच नाहीये माझ्या बाबत नक्की काय घडतंय. विश्वा, बाळा मला कळतंय, मला माहितीये दुःखाचा खूप मोठा डोंगर तुझ्या डोक्यावर कोसळलाय. मला तुझ्या आईबद्दल कळलं आणि म्हणूनच तुला जानू हॉस्पिटलमध्ये असताना येता आलं नाही, त्यामुळे तुला पुढच्या गोष्टी माहिती नाहीये. महाशिवरात्रीला तू जानूला स्टेजवर आणलंस बघ गाणं गाण्यासाठी. तिचं गाणं झालं आणि त्यानंतर तिला चक्कर आली. चक्कर साधी सुधी नव्हती. डॉक्टर म्हणाले की ब्रेन हॅमरेज झालंय आणि म्हणून तिची स्मृती गेलीये. काकू, जानू. हो ना रे बाळा, आपल्या जानूला बऱ्याचशा गोष्टी आठवत नाही. म्हणजे तिला नेमकं काय आठवते काय नाही असं ताळमेळच बसत नाहीये आम्हाला. म्हणजे विश्वा, अरे तिला ना लग्न आधीच्या काही गोष्टी आठवत आहेत, काही नाही आठवत आहेत, पण लग्नानंतरचं काहीच आठवत नाहीये तिला. जयंतरावांना तर तिने ओळखलंच नाही. म्हणजे तिचं लग्न झालं हे तिला आठवत नाहीये? हो ना रे. जयंतराव किती आशेने तिला भेटायला गेले होते, तिने ओळखलंच नाही त्यांना. अगदी परक्या नजरेने ती पाहत होती जयंतरावांना. तिच्या डोळ्यात त्यांच्याबद्दलची ओळखच नव्हती. डॉक्टर म्हणतात की ती या परिस्थितीतून कधी कशी बाहेर येणार काही सांगता येत नाही, पण त्यांनी सांगितले की काळजी घ्यायला हवी. तिला मानसिक धक्का बसेल असं काही करू शकत नाही. म्हणजे तिला जुन्या गोष्टींची अशी जबरदस्ती आपण आठवण नाही करून देऊ शकत. म्हणूनच बाळा माफ कर, पण आम्ही तुझी आठवण नाही करून देऊ शकत तिला. नाही सांगू शकत की तू तिचा जुना जवळचा मित्र आहेस. त्याचा तिला त्रास झाला तर मग काय करणार ना आपण? ओके काकू, तसंही जानूला त्रास होईल असं काही करायचं नाहीये मला. मी फोन करून यायला हवं होतं. अरे वेडा आहेस का तू? फोन करून काय येशील? अरे तू तुझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीचं घर आहे, म्हणजे तुझंच घर नाही का रे? तू केव्हाही येऊ शकतोस बाळा. हे बघ, आम्ही तिला नाही सांगू शकत की तू तिचा कोण आहेस, पण आम्हाला तर माहिती आहे ना तू कोण आहेस. तुझं आणि जानूचं किती जवळचं नातं आहे. तू हक्काने इथे येऊ शकतोस, केव्हाही येऊ शकतोस. तू ये इथे, तू इथे बस. नको असा विचार करूस. तू बस, मी पाणी आणते आणि थोडा चहा आणते तुला. हा, मग बरं वाटेल. बसा. अरे मी तुला बसा काकू. का माहित, पण तुमच्याशी बोलून, तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. विश्वा, अरे तुझी मनस्थिती कळते आहे मला बाळा. किती मोठं दुःख पचवलंयस तू आता, पण तरी सुद्धा जानूच्या काळजीपोटी इथे आलायस, तिची विचारपूस करतोयस.
कसं सावरलंयस रे स्वतःला. तुझं किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे बघ. भास झालं आता आहे. आता नाही रडायचं आहे आपण. अगं मूर्खासारखा विचार करतोय ना. म्हणजे आपली अशी इच्छा आहे की आनंदीने आपल्यासोबत राहावं. त्याने काय होणार आहे. ते श्रीकांत असणार, तू असणार, मी असणार. सतत आपल्या तिघांमध्ये तिची फरफट होणार. कधी याच्याकडे जा, कधी याच्याकडे जा. ती म्हणते की आपण तिघांनी एकत्र राहावं. म्हणजे तिला सतत आपल्यामध्ये आणि श्रीकांतमध्ये सतत निवड करावी लागणार आहे. खरंच भावना, आपण खूप त्रास देतोय का ग आनंदी. म्हणजे बघ ना, छोट्याशा जीवाकडनं आपण अपेक्षा करतो इतक्या समजूतदारपणाशी. तोच समजूतदारपणा तू आणि मी का नाही दाखवू शकत. मला असं वाटतंय की आपण आनंदीला जाऊ देऊ. म्हणजे बघ ना भावना, एका अर्थी आपण विचार केला तर आनंदी फॉरेनला जाईल. काय सॉलिड लाईफ असायला कधी. मस्त कुठल्या तरी शाळेत शिकेल. तिचं आयुष्य असेल तिथे. तर माहित नाही तो कुठल्या देशात नेतोय, पण माझ्या मते चांगलंच काहीतरी करेल ना ती. छान काळजी घेईल. शेवटी पोटची पोर आहे त्याची, तर चांगलंच करेल. नाही, मी चुकतो. आपण आनंदीला जाऊन देऊया. डोळे पुस. काही झालं तरी आता आपण रडायचं नाही. डोळ्यातून अजिबात पाणी काढायचं नाही. कारण तुला माहिती आहे ना, आपण जर रडलो तर आनंदी सुद्धा रडेल. आपण जाऊया, बोलूया तिच्याशी आणि तिला सांगूया की आपण तिला भेटायला येणार, ती सुद्धा आपल्याला भेटायला येणार आहे. हे सगळं असं छान सांगूया आपण. आणि ती श्रीकांत बाबासोबत खूप हॅपी राहील. चला, असं